अरुण दाते मला मुलगी बनायचे आणि जेव्हा ते पुण्यामध्ये वास्तव्याला होते तेव्हा खूप वेळा मी त्यांच्याकडे गेले. इथे कोथरूडला राहायचे आणि अतिशय प्रेमळ, जेवढा गोडवा त्यांच्या आवाजात होता तेवढा त्यांच्या स्वभावात होता आणि खूप छान असं त्यांचं वागणं. आणि आज हा असे प्रयोग हे आपण करतोय तर पुन्हा पुन्हा त्या आवाजाची, त्या गाण्याच्या गोडव्याची प्रचिती येते. अतुलजी, तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद. जसं ताईंनी सांगितलं तसं की अरुण दाते असताना 2700 प्रयोग झाले शुक्रताराचे आणि त्यांनी गाण्याचं थांबवलं वयोमानानुसार आणि त्याच्यानंतर अतुलजी तुम्ही हे सगळं चालू ठेवलं कारण लोकांना ती आवश्यकता वाटते. लोकांचा प्रतिसाद का मिळतोय? कारण की अजूनही लोक त्या म्हणजे 63 साली समजा ते गाणं निघालं असेल, शुक्रतारा असेल, लाजून हसणे, झोपाळ्यापासून झुलायचे, या जन्मावर, किती गाणी आठवावीत आणि त्याच भावविश्वामध्ये डुंबून जावं असं. आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ इथे काही जण आहेत की ज्यांनी तो काळ तारुण्यात अनुभवला असेल. आमचा तर तेव्हा जन्म नव्हता झाला, पण आमचा जन्म होऊन आम्ही तारुण्यात येईपर्यंत पण त्या गाण्यांचा गोडवा राहिला आणि आता आमच्या मुलांनी तारुण्यात येताना सुद्धा हा या गाण्याचा गोडवा आहे. म्हणजे मग ते चालीचं महात्म्य म्हणायचं, पाडगावकरांच्या गीतांचं म्हणायचं आणि अरुणजींच्या आवाजाचं म्हणायचं, असं सगळ्याचं कॉम्बिनेशन. आणि म्हणून आपण ही सगळी गाणी अनुभवतोय. पण हे लोकांची जी मागणी आहे की हे आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे आणि आजकाल काय यूट्यूबवर आपण ऐकतो पण ती मजा नाही येत जी इथे ऐकता नाही येते. जे इथे आपण सादरीकरण प्रत्यक्ष ऐकतो, दाद देतो, वन्समोर म्हणतो, एखाद्या कडव्याला पुन्हा एकदा मंदारजी आता म्हणतील, मंदार आपटे सादरीकरण करणार आहेत ते पुन्हा तुम्ही वन्समोर म्हटलं की एखादा कडवं म्हणतात. तर ते जे लाईव्ह आपण ऐकतो आपल्या परिवारासह, मित्रमंडळींसह, याच्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही. आणि म्हणून इथे पुणे, आणि पुणे आमचं वेगळं आहे. आमचं पुणे आणि प्रॉपर आमचं कोथरूड प्रामुख्याने. कारण की आपण जर म्हणतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे तर पुण्याची पुन्हा आणखीन एक पालेकिल्ला राजधानी आहे तर ती कोथरूड आहे. मेढींना वाटेल सहकार नगर आहे ती पण आहे, पण ही मुख्य राजधानी आहे. तर असा सगळा मेजवानीचा भाग आहे आज. तुम्हाला खूप तुमच्या मध्ये मी येणार नाही कार्यक्रमाच्या. खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि